नमस्ते सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे अगदी मनापासून. चला तर आपण काळ्या चण्यापासून एक रेसिपी बनवणार आहे मजेदार. तर आता काय करायचं, आपल्याला हे रात्रभर मी भिजत ठेवलेले आहे आणि आता आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहे. 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले मी. रात्रभर भिजत ठेवल्यानंतर सांगत आहे. तर आता आपल्याला कुकरमध्ये ठेवायचे, 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे माझा छोटा कुकर आहे, हाच कुकर वापरते मी नेहमी. तर आपल्याला थोडं पाणी घालून शिट्टी करून घ्यायची आहे. तेजपत्ता, कलमी आणि मोठी विलायची. जास्त पाणी नाही घालायचं, थोडंच घालायचं. तर कुकर लावला आहे मी. आता पुढची तयारी करून घेते. तर बघू शकता, एक कांदा चिरला आहे मी मोठा. चणे आहे, नंतर सांगते तुम्हाला काय करायचं ते. पुदिना आहे, हिरवी मिरची आहे, अद्रक आणि कोथिंबीर. लसूण पाकळी आहे 2-4. हे वाटण बनवून घेऊया आपण. हिरवी मिरची तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. मी 5-6 घेतलेली आहे मिरची. अद्रक, फ्रेश पुदिना माझ्याच घरचा, आणि लसूण पाकळी आणि कोथिंबीर. याच्यामध्येच चणे टाकून घेते 1 वाटी, कच्चे चणे. याच्यामध्येच दही टाकून घेते 1 वाटी. आणि थोडा आहे ना आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवतात चणे नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणखीन एक हिरवी मिरची, त्याच्यानंतर 1 लसूण. आता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. चला, आपलं हिरवं वाटण तयार आहे. गॅस आपला चालू झाला. ही कढई ठेवता स्टीलची, तुमच्याकडे जी पण असेल ती ठेवू शकता. त्यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे 2 चम्मच. आता आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. मोहरी आणि जिरे टाकून घेते आणि ते पण आपल्याला छान फुलू द्यायचे. त्याच्यानंतर कढीपत्ता घालून घेते. कढीपत्ता झाल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. सुकी मिरची आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान परतायचा कांदा, छान लाल झाला पाहिजे. तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे. कांद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, थोडी कसुरी मेथी क्रश करून घालत आहे. थोडी किंचित आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हिरवं वाटण बनवलं बघा, ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नवीन आहे पद्धत चणा बनवण्याची, नक्कीच तुम्हाला पसंत येईल आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण बनवा. त्याच्यामध्ये आपल्याला थोडं लाल तिखट पण घालून घ्यायचं आहे. थोडं लाल तिखट घालून घेते आणि थोडं आमचूर पावडर. हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता आपला मसाला छान शिजला आहे. तर आणखीन आपल्याला 1-2 मिनिट आहे ना छान तेल सुटेपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि कुठून बघता माझा व्हिडिओ आणि याच्यामध्ये आणखीन काय काय टाकायचं असते, काय काय टाकत असतात ते पण सांगायला विसरू नका. तर छान शिजला आहे, काढून घेते.
मसाला. तर बघू शकता छान आपले चणे शिजलेले आहे. तर याच्यामधलं पाणी मी पूर्ण काढून घेतले आहे. लागल्यानंतर आपण पुन्हा एकदा थोडं पाणी टाकून घेऊया. तर तुम्हाला थोडी ग्रेव्ही घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालेल. कोणाला ना थोडी ग्रेव्ही घट्ट पाहिजे, चणे कोणाला पातळ पाहिजे. तर छान आहे ना. आपण आता एकदा मिक्स करून घेऊया. थोडं झाकण ठेवून घेते 2 ते 3 मिनिट. नंतर आपल्याला बंद करायचा गॅस. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला भेट द्या. अशाच नवीन नवीन रेसिप्या घेऊन येते मी, साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये, पारंपरिक. तर आवडलं तर नक्कीच कमेंट्स करा, हाईप करा. तर आपला चणा मसाला छानपैकी शिजला आहे. तर गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. बघा किती सुंदर झाला आहे हिरव्या वाटणामधला चणा मसाला. इथे प्लेट ठेवली. प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं. नाश्त्यासाठी पण खाऊ शकता, सकाळी किंवा संध्याकाळी. अशा पद्धतीने बनवून द्या मुलांना, आपल्या घरच्यांना. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर बघू शकता आपला नाश्ता रेडी झाला आहे. पसंत आला तर लाईक, कमेंट्स, पटकन सबस्क्राईब. परत भेटूत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पण काळजी घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.